लाडकी बहीण योजनेचे फॉर्म्स पुरुषांनी कसे भरले, कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे, एसआयटी ईडी कडून यांची चौकशी करा। निवडणुकीच्या आधी घाईघाईने जास्तीचे फॉर्म भरून घेतलेत, खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप। लाडकी बहीण योजनेचा काही पुरुषांनी लाभ घेतला, 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला। मंत्री हसन मुश्रीफांचंही वक्तव्य। मी मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 1 लाख अनुदान देईन, हसन मुश्रीफांचं कोल्हापुरातल्या एका कार्यक्रमात वक्तव्य। लाडकी बहीण योजनेमुळे कर्जमाफीसाठी अडचणी असल्याचं सुद्धा वक्तव्य। लाडकी बहीण योजनेचा पुरुषांनी लाभ घेतला असेल तर कारवाई होणारच, अजित पवारांचा इशारा। तर पुरुषांना पैसे गेले असतील तर पैसे वसूल करू, अजित पवारांची माहिती। मी विधिमंडळाच्या कामकाजात कुठलाही अडथळा आणला नाही, गाण्यातनं व्यंगात्मक टीका केली। शिंदेंची तुलना संपूर्ण महाराष्ट्र विधानसभेशी करता येणार नाही, हक्कभंगाच्या नोटिशीला कुणाल कामराचं उत्तर। नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये निधी वाटपावरून नाराजी, निधी वाटपामध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे तक्रार। हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर कंत्राटदार न्यायालयामध्ये दाद मागणार, तर 90,000 कोटींची राज्य सरकारकडे थकबाकी। मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याचा बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचा निर्णय। नाशिक रोड भागातील सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या घरी जीएसटीच्या पथकाची छापेमारी, मोठ्या प्रमाणात इथून रोकड जप्त। जीएसटी विभागाचा कर चुकवल्याचा अधिकाऱ्यांना संशय, 2 पेट्या भरून रोकड सापडली। छत्रपती संभाजीनगरला औरंगाबाद म्हणण्यास नकार देणाऱ्या युट्यूबरचा शिंदेंच्या शिवसेनेकडून सत्कार, औरंगाबाद म्हणण्यासाठी अजिंठ्यामध्ये युट्यूबरला धमकी। पिंपरी चिंचवडमध्ये किरकोळ वादातनं डोक्यात दगड घालून एकाची हत्या, वाकड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। दरम्यान बेपत्ता व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा उघडकीस। यवतमाळमध्ये राजकीय द्वेषातनं घराभोवती तारा बांधून वीज प्रवाहातनं कुटुंब संपवण्याचा कट, एका महिलेचा मृत्यू तर एक गंभीर जखमी, 6 संशयित आरोपींवर घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल। बीड जिल्ह्यातल्या गेवराईच्या दैठणमध्ये पाण्याचा विसर्ग वाढवला, तर रस्त्याच्या अर्धवट कामामुळे पुलावरून वाहतंय पाणी। विद्यार्थी आणि शिक्षकांना ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढलं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची उसंत, राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ मात्र कायम। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 33 फूट 4 इंचांवर। धाराशिवमध्ये 2 दिवसांच्या पावसानं नदी नाले तुडुंब, तेरणा नदीला पूर, जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प सुद्धा ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर।